नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नित्या तुळशीला म्हणत असते की हे माते, आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर प्लीज आम्हाला माफ कर, पण असा रोष धरू नकोस. काही चूक झाली तर ती पदरात घे. आणि हे सगळं अधिराज बघत असतो. आणि त्याच वेळेला आता नित्या ही तुळशीपासून लांब जात असते. तितक्यातच तिथे सावरी येते आणि सावरी तिच्या हातात फोन देऊन म्हणते की हे घे फोन. अगं तुझा फोन कधीच थणाना करत होता, दर कोणाचा फोन आहे ते बघ. आणि नंतर ती म्हणते की बोला शालिनी मॅडम, काय झालं, तुम्ही मला इथे कशाला बोलवलात. त्याच वेळेला शालिनी म्हणते की तुझ्याकडे एक माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून बोलवलंय. तेव्हा मग आता नित्या म्हणते की बोला, तसंही मी तुम्हाला भेटणारच होते, तुम्हीच मला भेटायला बोलवलं आहे, बोला काय झालं, काय काम आहे. तितक्यातच राजमा येते आणि राजमा चहा घेऊन येते आणि ती चहा ठेवते आणि नित्याला खुणावते की काळजी करू नकोस, काहीच नाही आहे. आणि नंतर मग आता राजमा तिथे बघतच राहते. तेव्हा शालिनी तिच्याकडे बघत म्हणते की काय काय काम आहे इथे, आता नित्याबरोबर भांडायचं आहे वगैरे आहे की काय. तेव्हा ती म्हणते की नाही, काही नाही मालकीनबाई. तेव्हा मग आता लगेच शालिनी म्हणायला लागते की मालकीनबाई काही नाही ना, मग जा ना, इथे कशाला उभी राहिली आहेस, आता काय हिच्याशी भांडायला वगैरे उभी राहिली आहेस की काय, बोलते ते बोलायला उभी राहिली आहेस, जा तुझं काम कर, तू चहा दिलास ना तिला, आता जा पिईल ती चहा. असं म्हणून तिला ती जायला सांगते आणि राजमा गपचूपच तिकडून निघून जाते. आणि नंतर मग आता नित्या ही चहाच्या कपकडे बघत असते. शालिनी म्हणते की अगं घे नित्या, चहा घे, आपण पुढचं बोलूयाच, गरम आहे चहा तोवर घे. असं म्हणून ती तिच्याकडे चहा ठेवते आणि मग नित्या आता चहा घ्यायला जाते. आणि त्याच वेळेला ती चहाचा एक घोट घेते. तेव्हा ती तो चहा पटकन पिऊन टाकते. आणि शालिनी हळूहळू तिच्या हाताचे स्लीव्स फोल्ड करत करतच नित्याबरोबर गप्पा मारत असते आणि म्हणते की नित्या, तुला माहिती आहे का आता पुढे काय घडणार आहे ते. त्याच वेळेला ती काहीच बोलत नाही. ती म्हणते की म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे नक्की, तुम्ही कशाबद्दल बोलताय. त्याच वेळेला ती म्हणते की थांब, थोडाच वेळ थांब, तुला कळेल काय आहे ते. शालिनी तिला म्हणते की आता चहाचा कप खाली ठेवला आहेस ना, आता बघ तुला कळेल मला काय बोलायचे होते ते, फक्त 5 सेकंद थांब, 5 सेकंद थांब, हा चहा प्यायलीस ना, आता कळेल तुला काय झालं ते. मग ती 1 2 3 4 5 असं करून 5 सेकंद मोजते. तेवढ्यातच आता गौरीला काहीतरी झाल्यासारखं होतं आणि मग ती बघायला लागते. आणि त्याच वेळेला आता शालिनी तिला म्हणते की शाबास, आता मी जे काही सांगते ते व्यवस्थित तुला ऐकायचे आहे. आणि गौरी तिच्याकडे बघायला लागते. त्यावेळेला शालिनी म्हणते की हे बघ नित्या, आता तुला एकच काम करायचं आहे, माझं ऐकायचं आहे, आता मी जे काही सांगते ते सगळं ऐकून घ्यायचं आहे. हे बघ, आता आपल्या गावात खूप पाऊस पडला आहे बरोबर की नाही, तुला आता एकच काम करायचं आहे, काही मोठं काम नाही, तुला विहिरीवर जायचं आहे आणि तिथून उडी घ्यायची आहे. आणि जा, बघ दुपारपर्यंत तुला जीव द्यायचा आहे, जाशील आणि विहिरीत उडी मारशील. आणि तसंही आता पाणी खूपच भरलेलं असेल, आतमध्ये जायचं, पाण्यामध्ये जायचं. आणि आता इथे कशी माझ्या शेजारी बघ, खाली बस, मी तुला सांगते तसं, माझ्या पायाशी येऊन बस. तेव्हा मग ती तिथे तिच्या पायाशी येऊन बसायला उभी राहते. इथे गौरीवर असर व्हायला सुरुवात झालेली असते. ती नित्या म्हणते, नित्या ये माझ्या जरा पायाशी बस, मी तुला सांगते पुढे काय करायचं ते. आता ती उठते आणि शालिनीच्या पायाशी येऊन बसते. आणि पायाशी येऊन बसल्यानंतर आता इथे ती तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते की तुला माहिती आहे का काय करायचं आहे ते, तुला आता जसं आता खाली बसली आहेस ना, तसंच विहिरीत उडी मारायची आणि त्यानंतर खाली एकदम तळाला जाऊन बसायचं, नाकातोंडात चांगलं पाणी जाऊन देतं. आणि पाणी गेल्यानंतर मग श्वास सुटेपर्यंत काही वर यायचे नाही, असं ती मुद्दाम सांगते. आणि नंतर इथे फ्लॅशबॅकमध्ये राजमाने चहा बनवलेला असतो आणि चहा ठेवल्यानंतर शालिनी तिला आवाज देते आणि म्हणते की राजमा जरा इकडे ये गं. तेवढ्यातच आता तिथे सोमनाथ आलेला असतो आणि सोमनाथने ते औषध चहामध्ये मिक्स केलेलं असतं आणि ते औषध मुद्दामच त्याने तिच्या नकळत मिक्स केलेलं असतं, जेणेकरून नित्यापर्यंत ही खबर पोहोचू नये. तर आता इथे शालिनी म्हणते की हे बघ, आता इथे बसलीस ना, तसंच जा आणि जा बघू, लवकरात लवकर तुला हे करावं लागेल, माझं ऐकावं लागेल तुला, तू माझं ऐकतेस ना, तू माझ्या वशमध्ये आहेस ना. असं म्हणून ती सगळं आता बोलायला लागते. आणि त्यानंतर मग आता नित्याचं काहीच चालत नाही. नित्या ही पूर्णपणे तिच्या बोलण्यामध्ये आलेली असते. आणि शालिनी म्हणते की बघ, मी तुला सांगितले तसं सगळं तुला करावं लागणार. तेव्हा नित्या म्हणते की हो करते मी. असं म्हणून आता नित्या तिथून उठते आणि पुढे जायला लागते. आणि शालिनी तिथेच खाली बसलेली असते. नित्याला अशा प्रकारे जाताना पाहून ती तिच्याकडे टक लावून बघत असते की पूर्णपणे नित्या वशमध्ये आली आहे की नाही. ती पुढे निघून जातानाच शालिनीला आता हसायला येत असते. शालिनी घालतच असते आणि म्हणते की झाला, आता या नित्याचा शेवट झालाच म्हणून समजायचा. आणि ते विमल देवीकडे हात जोडत म्हणते की देवी आई, नेमकं काय आहे तुझ्या मनात, तू का कोपली आहेस आमच्यावर, आमच्या घरातल्या सगळ्यांचे रक्षण कर देवी आई, सगळ्यांचं रक्षण कर. असं म्हणून ती हात जोडत असते. तर नित्या आता चालत चालत ही पुढे चाललेली असते. शालिनीने सांगितलंय त्या
जंगलात जाऊन तिला जीव द्यायचा असतो आणि विहिरीपाशीच जाऊन जीव द्यायला सांगते. नंतर मग आता विमल हात जोडते आणि म्हणते की सावर आई, माझ्या घराला सावर. अधिराज आता निघालेला असतो. समोर त्याला काहीतरी धुकंसं दिसतं म्हणून तो पुढे जाऊन बघतो तर तिथे चंद्रसेन स्वामी असतात. आता चंद्रसेन स्वामींना पाहिल्यावर मात्र अधिराज काही ओळखत नाही. चंद्रसेन स्वामी हे अधिराजकडे बघून हसतात. तेव्हा तो म्हणतो की कोण आहात तुम्ही आणि इथे रस्त्याच्या मध्ये काय करत आहात? तेव्हा तो म्हणतो की अरे, मी मदतीसाठी आलो आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की कोणाच्या मदतीसाठी? मग अधिराज त्यांना म्हणतो की बरं, तुम्हाला मदत हवी आहे का? चला, मी तुम्हाला सोडतो. कुठे सोडायचे आहे तुम्हाला? बसा या गाडीवर. तेव्हा स्वामी म्हणतात की बाळा, मदतीची मला नाही तर तुला गरज आहे, तुला खूप गरज आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही, काहीही उगीच बोलू नका, सरका जरा बाजूला, मला कोणाच्याही काही मदतीची गरज नाही, मी माझा जाऊ शकतो, असं तो त्यांना बोलून दाखवतो. त्याच वेळेला तो म्हणतो की जर नित्या तुझी बायको संकटात असेल तरीही तुला मदत नको आहे का? तुला कळायचं नाही आहे का की काय करायचं आहे ते? आणि त्याच वेळेला अधिराज उठून त्यांच्यासमोर येतो आणि म्हणतो की तुम्हाला नित्या कशी माहिती आणि माझी बायको नित्या तुम्हाला कशी काय ओळखते? तुम्ही ओळखता का तिला? तेव्हा तो म्हणतो की हो, फार जुनी ओळख आहे आमची, म्हणूनच मी तुला सावध करायला आलो आहे. नित्याचा जीव धोक्यात आहे, तिच्यावर काळाचं सावट आहे, म्हणूनच तिचा जीव तुला वाचवायचा आहे. काही करून तिला काही होऊ देता कामा नये. तेव्हा आता लगेच तो म्हणतो की तुम्हाला हे सगळं कसं माहिती आणि तिच्यावर काळाची सावली आहे कसं कळलं तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की हो पोरा, मला सगळं कळतं. गेल्या जन्मामध्येही मी तुला सावध करण्याचा प्रयत्न केला होता आणि या पौर्णिमेला तुझा मृत्यू होणार आहे तुला मी सांगितले होते. त्यावेळेला तू माझे ऐकले नाही, त्यावेळेला तू लक्ष दिले नाही, पण गौरी तिने माझं ऐकलं. आता मात्र असं करू नकोस. आता मात्र स्वतःच्या जीवाची खेळ नाही तर तुझ्या नित्याच्या जीवाशी खेळ आहे. म्हणूनच माझं ऐक आणि तुझं काम कर, तिचा शोध घे आणि तिला वाचव. तेव्हा स्वामी गायब होतात. अधिराज म्हणतो की नेमकं काय आहे? अधिराज हा उठतो तेव्हा म्हणतो की हा नेमका कसला संकेत आहे? आणि त्याला घामाघूम झालेला असतो. तो म्हणतो की हा मला काही त्याने देवाने कसला संकेत दिला आहे? नित्या मॅडम कुठे असतील? तेव्हा नित्या आता चालत चालत जंगलात जात असते. तितक्यात तिथे शालिनी येते आणि तिथेच बाहेर गाडी थांबवून ती काय करते याची ती वाट बघत असते. आणि तात्या आतमध्ये येतात तेव्हा विमलला बघतात आणि म्हणतात की काय गं विमल, काय झालं? ती म्हणते की आपल्या घरात अपशकुन झालं, त्याबद्दल देवीची माफी मागते आणि सगळ्यांचं रक्षण कर असं म्हणत आहे. नंतर मग आता ती देवापुढे हात जोडत असते आणि शालिनी पूर्णपणे नित्यावर लक्ष ठेवून असते. नित्या कशी जाते, कुठे जाते यावर तिचं पूर्ण लक्ष असतं. आणि त्यानंतर अधिराज हा बेचैन झालेला असतो. इकडून तिकडे नुसत्या फेऱ्या मारत असतो. काय करावं हे त्याला काहीच सुचत नाही. तितक्यात तिथे सावरी येते आणि सावरी म्हणते की काय रे दाद्या, काय झालं? तू इथे असं का चालतोयस आणि मला कळत नाही तू असं का करतोयस? तेव्हा मग आता तो काहीच बोलत नाही आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात करते आणि म्हणते की संभवित, तुला माहिती आहे का दादा संभवित याचा अर्थ काय आहे? तेव्हा तो म्हणतो की काय, मला काहीच माहिती नाही. तेव्हा ती म्हणते की अरे, एखाद्या व्यक्तीला काहीतरी पूर्वीच्या काळी लोक औषधातून काहीतरी पाजायचे खाण्यापिण्यातून आणि त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात आणि आपल्या वशमध्ये करून घ्यायचे आणि त्याच्याकडून जे काही हवं ते करून घ्यायचे. आता हे ऐकल्यावर मात्र अधिराज एक सेकंदही थांबत नाही. तो तिथून निघतो आणि इथे देवी आई ही जोगतीनीकडे बघत असते. जोगतीन म्हणते की देवी आई, तुझं काय चाललं आहे? तू नेमकं काय करणार आहेस? संकटाची चाहूल लावली आहेस, काय करणार आहेस? कोणाचा डाव भरीस पाडणार आहेस तर कोणाचा जीव जाणार आहे? देवी आई, असं करू नको. तुझ्या भक्तांचं रक्षण कर, तुझ्या लेकरांचं रक्षण कर, त्यांना कोणत्या बी संकटात टाकू नको आणि त्यांना संकटात असतील तर त्यातून तू बाहेर काढ, असं म्हणून ते देवीकडे घंटानाद करू लागते. तर शालिनी इथे बाहेर उतरते आणि गाडीमधून बघायला लागते की नेमकं काय होत आहे आणि नित्याचं काय चाललंय. आणि अधिराज हा चालत असताना त्याच्या पायाला मध्येच काहीतरी अडखळतं. जोगतीन म्हणत असते की देवी आई, काहीतरी कर, चमत्कार कर, या पोरीला वाचव, तिला संकटाचा बळी होऊ देऊ नकोस, तिचा जीव दाऊ देऊ नकोस, सत्याचा विजय कर आणि नरकांना मार, असं म्हणून ती आता बोलायला लागते. नंतर आता नित्या ही पुढे चालत चाललेली असते. कोणाकडेही तिचं लक्ष नसतं, कोणीही तिच्याकडे काही बोलावं तरी तिला कळत नसतं. ती तिच्याच धुंदीमध्ये असते आणि ती पुढे पुढे चालत चाललेली असते. तरीही तिला मागच्या मागे काहीही दिसत नाही. आणि त्याच वेळेला आता अधिराज हा तिथे नित्या मॅडम कुठे आहात तुम्ही, नित्या मॅडम असं जोरजोरात ओरडत असतो, तिला हाका देत असतो. मात्र ती कुठेही काहीही आवाज देत नाही, रिस्पॉन्स देत नाही. पण मात्र आता समोर आल्यानंतर अधिराजला लक्षात येत नाही की नेमकं काय घडलं आहे. आणि त्याच वेळेला तो आता चालत असताना तिथे त्याचा पाय अडखळतो आणि तो पडतो आणि त्याचं डोकं हे दगडावर आपटलं जातं आणि तो तिथल्या तिथे खाली पडतो. आणि इथे देवी आई ही घंटानाद करत असते. ती म्हणते की देवी, तुझ्या लेकरांचं रक्षण कर, तुझ्या लेकरांना वाचव, असं म्हणून ती आता रडत असते आणि म्हणते की जोरजोरात घंटानाद करणार मी, तुला पूर्णपणे जागा करणार मी. आणि इथे अधिराज मात्र कोसळलेला असतो. आता काय करावं हे त्यालाही कळत नसतं. त्याला तिथल्या तिथे
लक्षात येतं की माझ्या नित्या मॅडम अगदी दुःखात आहेत, संकटात आहेत, पण मात्र तिथेच त्याचे डोळे बंद होतात आणि तो चक्कर येऊन पडतो. तर सारखी सारखी शालिनी घड्याळ बघत असते, कारण तिला आश्रयने सांगितलेलं असतं की 2:17 मुहूर्त बदलणार आहे आणि तुझं नक्षत्र बदलणार, म्हणूनच तुझा ग्रह हा त्यावेळेला प्रबळ असेल, म्हणून तोपर्यंतच तिने मृत्यू केला पाहिजे. नित्या आता विहिरीजवळ येऊन पोचते आणि विहिरीमध्ये खूपच पाणी असतं. ती विचार करते की चला मी आता याच्यामध्ये उडी टाकेन आणि काय ते होईल, आणि म्हणूनच ती त्या सगळ्या दिशेमध्ये उडी घालायला सुरुवात करत असते. ती समोरच असते, तेवढ्यातच आता अधिराजचे डोळे उघडतात आणि त्याच वेळेला त्याला लक्षात येतं की नित्या मॅडम जास्त काही संकटामध्ये आहेत, म्हणून तो तिथल्या तिथे पटकन उठतो आणि जातो आणि नित्याला मागे खिचतो आणि नित्याला वाचवतो. त्याच वेळेला शालिनी आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की काय झालं हे, पुन्हा वाचली आणि या अधिराजने पुन्हा हिला वाचवलं. आता नित्या ही खाली पडते आणि अधिराज तिच्या वर असतो. तेव्हा तो म्हणतो की नित्या मॅडम हे काय करायलाय तुम्ही, अशा का करताय तुम्ही. तेव्हा आता शालिनी पुन्हा डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते झालं. आणि 2:17 झालेली असतात आणि नक्षत्र आता बदललेला असतो. काही करून आता तिला नित्याला संपवता आलेलं नसतं, म्हणून आता आश्रयचं बोलणं तिला आठवतं आणि तो म्हणालेला असतो की 2:17 तू काहीही करू शकणार नाही. तर आता नित्या ही अधिराजला डोक्याला लागलेली जखम बघते आणि त्याच्या डोक्याला हात लावते, तर त्याला रक्त असतं. घरी आल्यानंतर अधिराज हा नित्याला म्हणतो की हा घ्या, गरम गरम काढा पिऊन घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. तेव्हा ती काढा पिते आणि तो खूपच कडू लागतो. ती म्हणते की बापरे खूपच कडू आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की काढा कधू गोड असतोय काय, अरो सरबत आहे काय ते. आणि मग नंतर तो ताप बघतो तर म्हणतो की ताप नाही आहे, मग तुम्हाला थंडी कशापायी वाजायले. तेव्हा ती म्हणते की काय माहिती नाही रे, असं मला थंडीवरून आल्यासारखं होत आहे. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की हो तुमचं काहीतरी नक्कीच नेमकं होतं आहे. तुमच्या जीवावर 2 दिवस झाले संकट येत आहेत, काल पण एक आणि आत्ता पण एक, नेमकं कोण उठलं आहे तुमच्या जीवावर, असा तो तिला विचारतो. तेव्हा ती म्हणते की मला काहीच आठवत नाही आहे, नेमकं काय झालं होतं. तेव्हा तो म्हणतो की बरं आठवण्याचा प्रयत्न करा, नेमकं काय घडलं होतं ते, तुम्हाला कोणाकडे गेला होतात, थोडा तरी काहीतरी संदर्भ लावण्याचा प्रयत्न करा. त्याच वेळेला तो म्हणतो की नाही ना, मला काहीच आठवत नाही आहे. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्याच्या रूममध्येच अधिराज झोपलेला असतो आणि तेव्हा ती म्हणते की तुला मी सांगू शकत नाही, कारण तू विश्वास ठेवणार नाही हे सगळं कोणी केलं आहे. नंतर आता शालिनी ही म्हणत असते की काही करून मला आता नित्याला संपवलं पाहिजे, असं नाही तर तसं, एकतर नित्याला संपवलं पाहिजेच, नाहीतर माझी वाट आहे पुढच्या 3 महिन्यात, असा विचार ती करते आणि ते घरात आलेली असते. आणि शालिनीला घरी आलेलं पाहून नित्या म्हणते की आता एकतर ही जाणार किंवा मी जाणार, मला काहीतरी निकाल लावलाच पाहिजे. आणि शालिनी समोर ते सगळं बघून घाबरते. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.